आपला हा 7वा प्रश्न आहे आणि 7वा प्रश्न पुन्हा एकदा नशिबाचा कौल आणि हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजामध्ये किती चांदण्या असतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 40, पर्याय क्रमांक 2 43, पर्याय क्रमांक 3 48 आणि पर्याय क्रमांक 4 50. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहे तिथे. उन्नतीताई काय उत्तर दिलंय? 43. शाळेतलं आठवलं का काही? नाही, जेवढे घटक राज्य आहेत अमेरिकेमध्ये तेवढ्या त्याच्यावरती स्टार्स आहेत असं माहिती होतं, पण एक्झॅक्ट 43 आणि 48 मध्ये पुन्हा कन्फ्युजन होतंच. रविकुमार? नाही, मला 40 आणि 43 मध्ये कन्फ्युजन होतं, पण 40 हे उत्तर मी डिपॉझिट केलं. दीप्ती? 50. 50 का? असंच त्याला 50 गुण देऊन टाकले. यावेळी कुठल्या पर्यायांमध्ये गोंधळ होता? नाही, गोंधळाचा प्रश्नच नाही, मला काही माहितीच नाही. काही माहित नव्हतं. कोणाचं उत्तर बरोबर आहे ते बघूया. पण आमचा येडेपिंपोटाचा रग्या मला सारखे नशिबाचे किस्से सांगत असतो. त्यातला एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे. म्हणजे त्याचे जोक पण फुटक्या नशिबाचे असतात. एकदा त्यानं मला सांगितलं की एका बेडकानं एका ज्योतिषाला विचारलं की माझ्या भविष्यात काय आहे. तर त्या ज्योतिषाने त्याला सांगितलं बेडकाला की 6 महिन्यात तुझी एका सुंदर तरुणी बरोबर भेट होणार आहे. बेडूक खुश झाला आणि त्यानंतर 6 महिन्याने तो बेडूक एका प्रयोगशाळेत एका सुंदर तरुणी समोर होता. तिच्या हातात कैची होती. ती त्या बेडकाचं डिसेक्शन करणार होती. आमच्या रग्याचे असले फुटके नशिबाचे जोक असतात. तर त्याची जोक राहू दे. उन्नतीताईंचं म्हणणं आहे 43, रविकुमारांचं म्हणणं आहे 40 आणि दीप्तीचं म्हणणं आहे 50. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 50. उन्नतीताई तुमचा तर्कही बरोबर होता. जेवढी घटक राज्य तेवढ्या चांदण्या. पण किती घटक राज्य याच्यामध्ये? पूर्वी 48 घटक राज्य होती, पण त्यात 48 चांदण्या होत्या. आता 2 घटक राज्यांची भर पडली आहे, त्यामुळे आता राष्ट्रध्वजावर 50 चांदण्या असतात. आणि रविकुमार तुमचं सलग दुसरं उत्तर चुकलंय, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागतोय. तुम्ही इथे आलात, आमच्या बरोबर गप्पा मारल्यात, चांगला खेळ खेळलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हा दोघींसोबत आता आपण इथे खेळणार आहोत पुढे पिअरी ठप्पा बंद. आणि हा होता नशिबाचा कौल आजमावणारा प्रश्न आणि त्याचं उत्तर फक्त दीप्तीने बरोबर दिलेलं आहे, त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी दीप्तीला मिळते. खरं आता जास्ती टेन्शन नसेल, कारण अजून -10 गेलेले नाही आहेत. घाबरू नकोस, नशीब देईल साथ तुला. काही आहे असा अनुभव नशिबाचा तुला? नशीब असं नाही, पण देवावरती विश्वास आहे. काही असं काही प्रसंग? हा, म्हणजे खूप प्रसंग घडले तसे. पण पप्पा गेल्यानंतर मी 12वी जस्ट झाली होती आणि ॲडमिशन घ्यायचं होतं. त्यावेळी म्हणजे खूप असं खेडेगावातून असल्यामुळं असं खेडेगावात मुलींच्यासाठी जास्त सपोर्ट करत नाहीत, असं होतं प्रॉब्लेम. त्यामुळं घरच्याकडून असं म्हणजे ठीक आहे एवढं शिकलाय ठीक आहे असं नाही, पण मग सगळे टीचर्स आमच्या गावी आले, सगळ्यांना समजावून सांगितलं. मग घरचे तयार झाले. मग हे सगळं पुढचं घडलं. म्हणजे एवढं होऊन पण मग टीचर्स म्हणजे पहिल्यापासूनच अगदी म्हणजे रँकर असल्यामुळं फार टीचर्सनी लाड केले, अजूनही खूप सपोर्ट करतात. त्यांच्यामुळे तर मी इथंपर्यंत आहे. माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं असं म्हणेन मी. 4थी पर्यंत मी इंग्लिश मिडियमला होते आणि तिथे काही म्हणजे यायचंच नाही, अशी मठ्ठ ढिम्म पोरगी. अरे नाही, मला नाही वाटत तुझ्याकडे बघून असं तू असं होतं ना. मग मी 5वी मध्ये मराठी मिडियमला शिफ्ट झाले. काही जमतच नाही, थोडं डिप्रेस पण होत आले होते. मग
शिफ्ट झालो आणि थोडी कंडिशन पण डाऊन होती, पण फीज वगैरे सगळा तर प्रॉब्लेम होताच. मग 5वीला शिफ्ट झाले इकडे मराठी मीडियमला. त्यामुळे मग इंग्लिश आमचं थोडं चांगलं होतं इंग्लिश मीडियममधून आल्यामुळे. त्यामुळे टीचर्स फार म्हणजे लाड करायचे असं. आणि म्हणजे कसं त्यावेळी ABCD पासून 5वीची सुरुवात असायची. बरोबर. आणि मराठी medium. हा, आणि त्यावेळी मी निबंध लिहिले होते माय मदर मध्ये, असे पार्टिसिपेट करायचे. मग दीदी फर्स्ट असायची, मी सेकंड असायची. खरंय, मला असं वाटतं कधी कधी पालकांचा आग्रह असतो की इंग्लिश मीडियम मध्ये मुलांना घालावं. त्यांची मानसिकता कुठे जाण्याची आहे हे न बघता त्यांना जबरदस्ती इंग्रजी मीडियम मध्ये घातलं जातं. आणि मग कदाचित तुझा जो प्रॉब्लेम झाला तसा त्या मुलांचा प्रॉब्लेम होतो की त्यांना तिथे काही कळत नाही. आपली संस्कृती वेगळी असते, आपल्यावरचे संस्कार वेगळे असतात आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळतं. त्यामुळे मुलं मोकळी होत नाहीत. मातृभाषेतच शिक्षण घेऊन ते सगळं जास्ती कळतं किंवा आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती प्रगती करता येते असं वाटतं. माझा तरी ठाम विश्वास. ठाम विश्वास आहे याच्यावर. ठीक आहे, आता इथे नशीब काय म्हणतंय तुझं ते बघूया आपण. मजादा आणि जोकर शिल्लक आहे. हो, ठीक आहे, हे तुझं मान आहे. मग तुझ्या नशिबाचा कौल आहे विदूषक. अभिनंदन अभिनंदन. दीप्ती, 10% कुठल्या पद्धतीने तुला हवेत? खेचा 10 मधून हवेत की अधिक 10 मधून हवेत? अधिक 10. खेचा 10 नको. तुझ्या खात्यात 10% वाढ झालेली आहे आणि आता तुझ्या खात्यात आहेत 40%. आणि उन्नतीताई तुमच्या खात्यात आहेत 20%. आपला 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नाला आपल्याकडे आणखी एक पर्याय असतो, तो म्हणजे जॅकपॉट. म्हणजे उन्नतीताई, तुम्ही जर जॅकपॉट हा पर्याय निवडलात तर तुम्ही दीप्तीच्या खात्याशी बरोबरी करू शकता. पण जर का उत्तर चुकलं तर तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागणार आहे. तसंही उत्तर चुकलं तर हा खेळ सोडावा लागणार आहे, कारण एक उत्तर चुकलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी जॅकपॉट हा पर्याय निवडते. ठीक आहे. दीप्ती, जॅकपॉट नको. नको? बघ, तुला त्यांना आहेत तिथेच रोखता येईल. नाही, असू दे, येऊ देतो. येऊ दे वर. हो. उन्नतीताई, तुम्ही हा पर्याय निवडलात याबद्दल तुमचं अभिनंदन. हा आहे तुमच्यासाठीचा 8वा प्रश्न. अभंग तुकयाचे या अल्बमचे संगीत दिग्दर्शक कोण? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हृदयनाथ मंगेशकर, पर्याय क्रमांक 2 श्रीनिवास खळे, पर्याय क्रमांक 3 यशवंत देव आणि पर्याय क्रमांक 4 सुधीर फडके. दोघींनी आपली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. हृदयनाथ मंगेशकर. अल्बम ऐकलाय वगैरे? नाही, काही? कल्पना काहीच नाही. अंदाजे उत्तर दिले. आणि दीप्ती, श्रीनिवास खळे. तू पण अंदाजे उत्तर दिले? हो. हेच का उत्तर निवडलंस? असं पटकन स्ट्राईक झालं. असंच स्ट्राईक झालं? हा, असंच. बरं, के उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीनिवास खळे. लता मंगेशकर यांनी गायलेले हे तुकयाचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याचे संगीत दिग्दर्शक आहेत श्रीनिवास खळे. आणि उन्नतीताई, सलग 2 प्रश्नांची उत्तरं तुमची चुकली आहेत, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागतोय. खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात. तुमचे शिक्षिकेच्या भूमिकेतून काही विचार तुम्ही मांडलेत आणि आमच्याकडून तुम्हाला तुमच्या पुढल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दीप्ती, तुझं हार्दिक अभिनंदन, कारण तू ठरलेली आहेस आमची आजची नंबर 1. तुझ्या पुढे आता 2 पर्याय आहेत. आता तुझ्या खात्यात जितके टक्के आहेत त्याच्या अर्धे घेऊन तू इथून खेळ सोडू शकतेस किंवा तू पुढे खेळू शकतेस. क्वेश्चन बघता येईल ना? हो, नक्कीच. चालेल, क्वेश्चन मध्ये. फक्त प्रश्न बघायचा आहे? हा, आधी प्रश्न दाखवा. ठीक आहे. हा आहे तुझ्यासाठीचा 9वा प्रश्न. ठणठणपाळ या नावाने कोणत्या लेखकाने मराठी साहित्यिकांविषयी विनोदी सदर लिहिले आहे?
पर्याय बघायचे? पर्याय बघितल्यानंतर उत्तर द्यावंच लागेल. हो, पर्याय बघितल्यावर उत्तर द्यावंच लागेल. अशी बोलू थोडं. हो नक्की. तुला खेळता येईल का? हो, पुढचा प्रश्न खेळता येईल तिला. हा मग खेळ. ठीक आहे, आईने सांगितलं. खेळायचंय? हो, खेळायचं. पर्याय बघायचे? हो. तू हा प्रश्न खेळायचा निर्णय घेतलायस त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शन्ना नवरे, पर्याय क्रमांक 2 सदानंद रेगे, पर्याय क्रमांक 3 श्रीना पेंडसे आणि पर्याय क्रमांक 4 जयवंत दळवी. दीप्तीने उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. काय उत्तर दिलंस? पर्याय क्रमांक 3 पेंडसे, श्रीना पेंडसे. पुन्हा एकदा तोच प्रश्न माझा, का हेच उत्तर दिलंस? असं स्ट्राईक झालं. परत एकदा स्ट्राईक झालं पेंडसे. तुला. असं काय नाही, विचार म्हणजे मला काही माहितीच नाही, त्यामुळे विचार करायचा तर प्रश्नच नाहीये. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 असं पण नाही. असं पण नाही, असंच उत्तर दिलं. असंच. बरं, बघूया आपण काय उत्तर आहे याचं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, तुला जे स्ट्राईक झालं ते उत्तर नाही आहे. पर्याय क्रमांक 4 जयवंत दळवी. तुझ्या खात्यातून आता 10% वजा झालेले आहेत, म्हणजे आता तुझ्या खात्यात आहेत 40%. पुन्हा एकदा तुझ्या समोर 2 पर्याय आहेत. एक याच्या अर्धे म्हणजे 20% घेऊन तू हा खेळ सोडू शकतेस, किंवा पुढचा प्रश्न तू खेळू शकतेस. 10वा प्रश्न ना, शेवटचा. किंवा फक्त प्रश्न बघून तू ठरवू शकतेस. आता प्रश्नच बघते. प्रश्न बघायचा मामा, फक्त प्रश्न दाखवा. तर हा आहे तुझ्यासाठीचा 10वा प्रश्न. बोस या जगप्रसिद्ध ऑडिओ कंपनीचे संस्थापक कोण? पर्याय बघणार? नाही, कल्पनाच नाही. काहीच कल्पना नाही. निर्णय फायनल आहे? हो, फायनल. हा निर्णय घेतलायस, तुझं फायनल झालंय, त्याबद्दल स्वागतच करते मी आणि अभिनंदन. तू इथून 20% घेऊन जात आहेस. आता मी तुला आता पर्याय दाखवते. तू जर उत्तर दिलं असतंस तर कुठलं दिलं असतंस ते तू डिपॉझिट कर. ठीक आहे मामा? पर्याय दाखवा. आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शरदचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2 अमर गोपाल बोस, पर्याय क्रमांक 3 सत्येंद्रनाथ बोस आणि पर्याय क्रमांक 4 जगदीश चंद्र बोस. दीप्तीने उत्तर दिलेलं आहे शरदचंद्र बोस. बघूया आपण काय उत्तर आहे ते. आणि याचं उत्तर आहे, तू जर पर्याय क्रमांक 1 शरदचंद्र बोस असं उत्तर दिलं असतंस तर ते चुकीचं होतं. पर्याय क्रमांक 2 अमर गोपाल बोस. बोस ही जगप्रसिद्ध ऑडिओ इक्विपमेंटची कंपनी आहे आणि त्याचे जनक अमर गोपाल बोस एक भारतीय आहेत. हा खेळ इथे सोडून तू 20% इथून घेऊन जात आहेस. तुझं मनापासून अभिनंदन. सांगलीच्या दीप्ती पाटील यांचा 50,000 रुपयांचा हप्ता बंद होत आहे. झी मराठीने आज दीप्ती पाटील यांचा 50,000 रुपयांचा हप्ता बंद केलेला आहे. तुम्हाला जर तुमचा हप्ता बंद करायचा असेल तर या इथे या खेळात सहभागी व्हा आणि बघत राहा प्युअर हिट हप्ता बंद. काही मुठभर अतिरेक्यांनी दहशतीच्या जोरावर सगळा देश ओलीस ठेवला होता, पण आपल्या मुंबई पोलिसांनी आणि आपल्या वीर जवानांनी प्राणपणाला लावून त्यांना संपवलं. सगळा देश या दहशतवादाचा निषेध करायला रस्त्यावर उतरला होता आणि सगळ्या जगाला आपण दाखवून दिलं की असल्या या भ्याड हल्ल्याने आमचं मनोधैर्य खच्ची होऊ शकणार नाही. आज पुन्हा एकदा आपण त्या दहशतवादाचा निषेध करूया आणि त्या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या
मुंबई पोलिसांना, आपल्या वीर जवानांना आणि निरपराध लोकांना आपण श्रद्धांजली वाहूया.